इंजिनिअरिंगच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, पण अजून सुद्धा तुमच्या मनासारखं तुम्हाला कॉलेज भेटलं नाहीये. म्हणजे कॅप राऊंड 1, 2, 3, 4 या चौघांचे रिझल्ट लागलेत, पण तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज नाही मिळालं. तर आता टॉप कॉलेजमध्ये तुम्हाला देखील ऍडमिशन घेता येणार आहे. तर ते कसं घ्यायचं, एक्झॅक्ट प्रोसेस काय असेल, त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्ट प्रोसेस पाहूयात आणि तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये देखील ऍडमिशन घेता येतं. तर कसं घेता येईल ते आपण डिटेलमध्ये पाहूयात. चला, आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी 3 गोष्टी असतात. फर्स्ट म्हणजे कॅप राऊंड, सेकंड असते इन्स्टिट्यूट लेवल आणि थर्ड असते स्पॉट राऊंड. आता कॅप राऊंड 1, 2, 3, 4 हे झालेत. आता इन्स्टिट्यूट लेवलमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व असं असतं. ओके, सो इथे सुद्धा तुम्ही आता बऱ्याच दिवसापूर्वी इन्स्टिट्यूट लेवलचे फॉर्म हे निघाले होते. तुम्ही जर भरला असेल तर वेल अँड गुड, आणि भरला नसेल तर भरून घ्या. इन्स्टिट्यूट लेवलमधून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं, पण इथे कमी चान्सेस आहेत आणि प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी फी देखील भरावी लागते. आता असतो स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड काय असतो, तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, कॅप राऊंड या हे राऊंड फील झाल्यानंतर जे उरलेले कॉलेजेस असतात, सीट्स असतात, त्या सीट्स जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही स्पॉट राऊंड मधून घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, एक्झॅक्ट स्पॉट राऊंड काय असतं ते पाहिलं. आता स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा फॉर्म असतो. तो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन फिल करावा लागेल. खूप सोपा फॉर्म असतो, थोडीशी फीस असते, ती पे करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा फॉर्म भरावा लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, कोण कोण अप्लाय करू शकतं? प्रत्येक जण या स्पॉट राऊंड साठी अप्लाय करू शकतं. आता तुम्हाला जरी सीयूपी कॉलेज आहे, आयटी ब्रांच भेटली, तुम्हाला सीएस पाहिजे, तुम्ही देखील अप्लाय करू शकता. किंवा सिंहगड असेल भेटलेला आणि तुम्हाला सिंहगड मध्ये तुम्हाला पाहिजे असेल, ईएनटीसी ब्रांच मिळाली असेल, आयटी पाहिजे असेल, तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे काय असतं, तर आपल्याला बेटर कॉलेज भेटण्यासाठी आपण स्पॉट राऊंडला अप्लाय करतो. आता विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्ही कॅप राऊंड 1, 2, 3, 4 मध्ये ऍडमिशन घेतलं असेल कॉलेजमध्ये, स्टील तुम्ही कॅप राऊंड म्हणजे जे स्पॉट राऊंड आहे त्यासाठी अप्लाय करू शकता. आता येतोय फीसचा विषय, बरोबर आहे. फीस कॉलेजची तुम्ही पे केली आहे, स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला परत फीस पे करावी लागते. आता इथे पे केल्यावरती या जे कॉलेज स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला अलॉट झालंय त्या कॉलेजची फीस पे केल्यानंतर तुम्हाला जी कॅप राऊंड थ्रू तुम्ही जी कॉलेजची फीस पे केली तर ती तुम्हाला तुमच्या अकाउंटला रिटर्न येईल. फक्त कॉलेजमध्ये जाऊन सीट कॅन्सलेशन वगैरे करावं लागेल, पण ते लवकरात लवकर करायचं, नाहीतर थोडी अमाऊंट आपली कट होऊ शकते. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता त्यानंतर आहे हाऊ टू अप्लाय. कॉलेज ऑफिशियल वेबसाईट वरती फॉर्म असतो, त्याच्यावरती करा. सीईटी सेल वेबसाईट वरती देखील तुम्हाला करता येतं. आता प्रोसेस इथे दिलंय, रजिस्ट्रेशन अँड फीस पेमेंट, त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू इन्स्टिट्यूट. आता स्पॉट राऊंडचा एक दिवस असतो, त्या दिवशी प्रत्येक कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड सुरू असतो. म्हणजे इव्हन पहा, एसजीजीएस पासून, सिंहगड पासून, मुंबईमधलं कुठलंही कॉलेज असेल किंवा पुण्यामधलं, नांदेडमधलं कुठलंही कॉलेज असेल, तर इंजिनिअरिंगचे जे ऍडमिशन स्पॉट राऊंडची जी प्रोसेस असते ती एकाच दिवशी होती, एवढं लक्षात ठेवा. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 2 कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडला भरायचं असेल, म्हणजे सिंहगड त्यासोबतच पीआयसीटी, तर एक काम करा, सिंहगडमध्ये तुमच्या आई वडिलांपैकी कोणाला तरी एका मेंबरला ठेवा आणि पीआयसीटीला दुसऱ्या मेंबरला ठेवा. किंवा ऍट अ टाइम तुम्ही 3 कॉलेजला देखील अप्लाय करू शकता. अशी कुठलीही लिमिट नाहीये की तुम्ही एकच कॉलेजला अप्लाय करू शकता किंवा 2च. तुम्ही ऍट अ टाइम कितीही कॉलेजला अप्लाय करू शकता स्पॉट राऊंड साठी. फक्त एवढी गोष्ट करायची की प्रत्येक कॉलेजमध्ये आपला घरातला फॅमिली मेंबर, विश्वासू मेंबर त्या कॉलेजमध्ये असला पाहिजे. ओके, नेक्स्ट आता आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेरिट बेस्ड सीट अलॉटमेंट होते, त्याच्यानंतर आपण पेमेंट करायची, कन्फर्मेशन, या गोष्टी होतात. आता विद्यार्थी मित्रांनो पाहूयात
डार्क रियालिटी ऑफ स्पॉट राऊंड. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन मिळतेच असं कन्फर्म नाहीये. तुमच्या मेरिट बेसवरतून, तुमच्या कॅटेगरी मोजून, त्यासोबतच त्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती सीट्स आहेत यावरती सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर कम्प्लिटली डिपेंडंट राहाल की स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला आता डेफिनेटली कॉलेज मिळेलच. आता विद्यार्थी मित्रांनो, स्पॉट राऊंड मध्ये नाही मिळालं तर मॅनेजमेंट कोटा देखील असतो, पण यामध्ये एक गोष्ट असते की तुम्हाला कम्प्लीट फीस कॉलेजची पे करावी लागते. कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप लागत नाही, काहीही लागत नाही. म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून ते त्यासोबतच डोनेशन पण द्यावं लागतं. म्हणजे आपण चांगल्या फॅमिलीमधून, एकदम रिच फॅमिली जे पैसा खूप प्रोव्हाइड करू शकतील, डोनेशन वगैरे, अशा फॅमिलीमधून बिलॉंग करायला पाहिजेत मॅनेजमेंट कोट्यामधून देखील मग तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल, जर स्पॉट राऊंड मधून नाही झालं तर. पण विद्यार्थी मित्रांनो, स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला वाटेल की कन्फर्म भेटेल, पण असं गोष्ट नसतं. सो कम्प्लिटली त्याच्यावरती डिपेंडेंट राहू नका. समजलं? आता थिंग्स यू मस्ट नो. पहिला, फिजिकल प्रेझेन्स इज कंपल्सरी, म्हणजे तुमच्या फॅमिलीचा कोणीतरी एक मेंबर त्या कॉलेजमध्ये कंपल्सरी पाहिजे. फुल फीस मस्ट बी पेड इमिडिएटली. आता तेव्हाच आपल्याला पूर्ण फीस आपल्याला पे करावी लागते. बऱ्याच कॉलेजेसचे असे रूल्स असतात, सो कॉलेज वाईज ते रूल चेंज होतात, पण मोस्ट ऑफ द कॉलेजला स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घेताना आपल्याला कम्प्लीट फी पे करावी लागते. ब्रिंग ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत न्या. वॅकंट सीट्स आर फिल ऑन द स्पॉट. फक्त ज्या वॅकंट सीट्स आहेत तेवढ्याच सीट्स फिल केल्या जातात स्पॉट राऊंड मध्ये. आणि मेरिट बेस्ड अलॉटमेंट ऍट इन्स्टिट्यूट लेवल. आता मेरिट बेस्ड अलॉटमेंट होती इन्स्टिट्यूट आणि स्पॉट राऊंड या दोन्ही राऊंड मध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, अजून एक आहे, नो गॅरंटी ऑफ सीट. आता कंपल्सरी गॅरंटी नाहीये की तुम्हाला ती सीट मिळेल. ओके, कारण प्रत्येक वेळेस त्या कॉलेजचा कट ऑफ चेंज होतं. कधी 80% एखादं कॉलेज मिळतं, एसजीजीएस किंवा पीसीसी पकडा, 95 ला सीएस ब्रांच एखाद्या वर्षी मिळेल, तर सेकंड वर्षी तीच मिळणार आहे. सो असं काही कन्फर्म नाहीये, गॅरंटी नाहीये की इतक्या इतक्या पर्सेंटाईलला स्पेसिफिक ब्रांच मिळेल. नंतर आहे नो कॅप पोर्टल अलॉटमेंट. 1 डे प्रोसेस असते. एका दिवशी आपण गेलो की त्या दिवसामध्ये तुमचं ऍडमिशन, तुमचं अलॉटमेंट, ही पूर्ण प्रोसेस एका दिवशी संपून जाईल. डिसिजन इज फायनल. आता एकदा का तुम्ही ती सीट एक्सेप्ट केली, पैसे पे केले, की तुम्ही दुसऱ्या ब्रांचला वगैरे स्विच करू शकत नाहीत किंवा कॉलेजला देखील स्विच करू शकत नाहीत. आता विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आहे. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नेक्स्ट इयरसाठी, या वर्षी जर मनासारखं कॉलेज नाही मिळालं आणि नेक्स्ट इयरसाठी तुम्ही जर टार्गेट करत असाल पीसीएम, सीईटी आणि जेडब्ल्यूला, तर त्याची बॅच सुरू होती 8/9/2025 पासून. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 25+ फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळतील, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत. आणि कुठल्याही प्रकारचे, त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पीसीएम सीईटी सोबत, जेडब्ल्यू सोबत जर पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची देखील लाईव्ह बॅच सुरू होती 1/9/2025 पासून. आणि या कोर्सेसमध्ये देखील या प्रत्येक गोष्टी अवेलेबल आहेत. आता यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे एक्सपिरियन्स एज्युकेटर्स असतील आणि तुम्हाला माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता कोर्स जॉईन करायचं असेल तर इथे 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा आणि ओपन करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. जो पण तुम्हाला कोर्स एनरोल करायचा आहे, इथे कोर्सचं नाव टाईप केल्यावरती खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा कोर्स ऍक्सेस केला, एनरोल केला, तर आमची गॅरंटी आहे की तुम्हाला 95+ नक्कीच पर एक्झाम मध्ये पडतील. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, कारण
आता 8 तारखेपासून हा कोर्स सुरू होतोय. सो प्रत्येक बॅच 8 तारखेपासून सुरू होते. लाईव्ह बॅच असणार आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच वेगवेगळ्या डाऊट्सचं आपण सोल्युशन घेऊन येत असतो आणि त्याचा व्हिडिओ आपण अपलोड करतो. तर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलेलं असायला हवं. त्यामुळे सबस्क्राईब करा. आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.